बघूयात आताच्या घडीची एक मोठी बातमी। साम टीव्हीवर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। भांडूपमध्ये ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महायुतीचा मेळावा होता। या मेळाव्यामध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातलाय। बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिंदे गट आक्रमक झाला। मेळाव्याच्या भर सभेतून शिंदे गटाचे कार्यकर्ते बाहेर पडले। सभास्थळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। भांडूपमध्ये भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती। अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत आहेत। आपण बघतोय आपल्या प्रतिनिधींकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही थेट ही दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला गोंधळ झाला त्यावेळची ही दृश्य आहेत। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत आहेत। मयूर, नक्कीच आज भांडूपमध्ये महायुतीचा जो मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये जो स्टेजवर एक बॅनर लावला होता, बॅनरवरती आनंद दिघे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील या दोघांचे फोटो इथे लावण्यात आले नाही आहेत। मात्र ते जे उद्धव जेव्हा ते शिवसेनेचं लक्ष झालं तेव्हा शिवसेनेचे जे भांडूपचे जे माजी आमदार होते पाटील साहेब त्या स्टेजवरून खाली उतरले आणि आता सगळे जे शिवसेनेचे आहेत ते मात्र सभेच्या ठिकाणावरून ते निघालेले आहेत आणि हा जो गोंधळ आहे तो अत्यंत अजूनही चालू आहे। धन्यवाद मयूर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। हे पुन्हा एकदा दृश्य बघूयात कशा पद्धतीने हा सगळा गोंधळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घातलेला।